तालुका असो, सोलापूर जिल्हा असो, पुणे जिल्हा असो, हे सगळे जिल्हे समजायला लागले. आम्ही ऐकायचो पूर्वी की कधीतरी वर्षातनं 10 वर्षातनं नेहरूंची एखादी सभा ही सोलापूरला असायची. आता प्रधानमंत्री आठवड्याला येत आहेत. हा प्रधानमंत्री आम्ही समजत होतो हा देशाचा प्रधानमंत्री असतो. पण आम्ही बघतो हल्ली जाहीर निवडणुकीला फॉर्म भरायचा निकाल घेतल्याच्या नंतर हे देशाचे प्रधानमंत्री आमच्याकडे आठवडामंत्री आहे. दर आठवड्याला आता येणारच म्हणून कळलं. एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही गडबडीत आहोत का तर प्रधानमंत्र्यांची आणखी एक चक्करीच आहे. या बाबा आमची त्यांना विनंती एकच आहे की तुम्ही हेलिकॉप्टरने येऊ नका, तुम्ही विमानाने येऊ नका, तुम्ही तुमची गाडी घेऊन या. आमचे रस्ते तरी नीट होते, ते रस्ते सुधारला त्याचा उपयोग त्या ठिकाणी होईल. आज हे मुख्यमंत्री प्रधानमंत्री करतात काय? काय त्यांनी केलं? कुठल्या देशाचा प्रधानमंत्री हा संबंध देशाचा असतो, देशाच्या हिताचा विचार करत असतो. आम्ही लोकांनी मी केंद्र सरकारमध्ये 10 वर्ष काम केलं. त्याच्या आधी मी केंद्र सरकारमध्ये संरक्षण खात्याचं काम करत होतो. माझ्या आधी यशवंतराव चव्हाण संरक्षण खात्याचे मंत्री होते. आम्ही लोकांनी काय केलं? आम्ही लोकांनी संरक्षण खात्याचे कारखाने काढले, पण एकट्या महाराष्ट्रात काढले नाही. ते संबंध देशाच्या अनेक राज्यात काढले. तिथल्या तरुण मुलांना हाताला काम दिलं आणि विकेंद्रित स्वरूपामध्ये कारखानदारी वाढेल कशी याची खबरदारी आम्ही लोकांनी घेतली. आज मोदी साहेबांच्या राज्यामध्ये कुठलाही नवीन प्रकल्प निघाला की नाही गुजरातला. अनेक प्रकल्प. एक जगाची मोठी टेलिफोनची कंपनी त्यांनी तळेगावला जागा घेतली पुण्याच्या जवळ. 80,000 मुलांना काम देणार होतं. सरकार बदललं आणि मोदी साहेबांच्या काळाची फॅक्टरी हलवली गुजरातमध्ये. एक औषधाची फॅक्टरी रायगड जिल्ह्यामध्ये होणार होती. त्या ठिकाणी 10,000 लोकांना काम मिळणार होतं. सत्ता बदलली. मोदी साहेबांच्या राजवटीमध्ये ही औषधी कंपनी रायगडवरून हलवली आणि गुजरातमध्ये गेली. कुठल्याही महत्त्वाचं काम प्रकल्प हा इथे निघाला की यांची नजर गेली की लगेच आपल्या लक्षात येतं आता हे हलणार आणि ती कारखानदारी गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेला करतात. गुजरात हे आमचा भाऊ आहे. गुजरातचा विकास होऊ नये असं मी म्हणत नाही, पण गुजरातचा विकास होत असताना दुसऱ्या भावाच्या संबंधीचं त्याचं घरदार उभं करण्याच्या संबंधीचा घेतलेला कार्यक्रम बंद करायचा आणि तो दुसरीकडे हलवायचा, ही भूमिका देशाचं नेतृत्व करणाऱ्यांना सोबत राहील आणि ते काम आज मोदींच्या काळामध्ये होतं आहे. आणि त्यामुळं आज त्यांच्या संबंधी आज बोलणं अवघड झालेलं आहे. आज मी बघतो मोदी साहेबांचं वैशिष्ट्य आहे असत्य बोलणं. प्रधानमंत्री कधी खोटं बोलत नसतो. साधारणतः असा समज होता आणि नाहीच्या गोष्टी सांगायच्या. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, काही उदाहरणं दिली त्याची काही. आज प्रधानमंत्री कुठेही गेले की राहुल गांधीवर टीका कर, आणखीन कोणावर टीका कर. राहुल गांधीचा उल्लेख शहा जादे म्हणून कर. अरे मोठी गंमत आहे. का राहुल गांधींनी तुमचं काय भलं वाढलं? आज एक तरुण माणूस देशाच्या समाजकारणाच्यासाठी कष्ट घेऊ पाहतोय. कन्याकुमारीपर्यंत पासून काश्मीरपर्यंत चालत गेला. जाताना रस्त्याने जे भेटतील त्यांच्याकडून त्यांची स्थिती समजून घेतली. मग तो शेतकरी असो, मग तो कामगार असो, मग तो आदिवासी असो, पण त्याच्या डोक्यात एकच विचार आहे
की हा देश प्रगतीचा रस्ता कसा न्यायचा, इथली गरिबी कशी घालवायची, इथली बेकारी कशी घालवायची, आणि हे काम करण्याच्या उद्देशाची भूमिका आज जर हा तरुण करत असेल तर त्याला प्रोत्साहित करायचं सोडून सिंहासारखं टीका टिप्पणी ही सातत्याने करतात आणि त्याच्या एकट्याच टीका करत नाही. अजून जवाहरलाल नेहरूंच्या सुद्धा टीका करतात. जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या जे आयुष्याची 13 वर्ष तुरुंगात घातली इंग्रजांच्या आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सवन देशाचा चेहरा कसा बदलेल यासाठी खस्ताखाली कष्ट केले. जगात भारताचा नावलौकिक वाढवला. आज ते हयाच नाही, त्यांना जाऊन 65 वर्ष झाली. आज कशासाठी त्यांना शिवीगाळ करायची, आज कशासाठी त्यांना टीका टिप्पणी करायची. आणि म्हणून आज या प्रधानमंत्र्याला मूळ प्रश्न समजत नाहीत आणि नकोच्या गोष्टी करत असतात, काही बोलतात. माझी सांगितलं की आया बहिणींना सांगितलं की तुमचं मंगळसूत्र काढून घेते. अरे हे काय प्रधान कशाची भाषा आहे? कोण कोणाचं मंगळसूत्राला हात? एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात सोनं नाणं आहे ते सुद्धा हे काढून घेतील. काय बोलायचं? प्रधानमंत्रीसारखा माणूस असं बोलतो नाही. त्या गोष्टी सांगायच्या आणि आज लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. मिळालेली सत्ता ही लोकांच्यासाठी वापरणं ही जबाबदारी आहे. ही सत्ता वापरतात कशी? त्यांच्या विचाराशी कोणी सहमत होत नाही त्याच्या खचलेलं आहे. 1-2 संस्था काढल्या, एकीचं नाव ईडी, दुसरीचं नाव CBI आणि तिसरीचं नाव CID. आज या सगळ्या संस्था त्यांच्या मनाच्या विरुद्ध कोण भूमिका घेत असेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या बद्दलचा वापर आज या संस्थेच्या माध्यमातून होतो. अनेकांच्या खचलेलं आहे. काल प्रधानमंत्र्यांनी सांगितले की एकंदर खचले जे वेळ आहे ते फक्त 3% राजकीय नेत्यांच्यावर आहेत. 3% म्हणजे काय? समजा 1000 केसेस भरल्या तर 1000 केसेसमध्ये 3% म्हणजे 30 झाली. म्हणजे 30 नेते लोक जे कोणी खासदार असतील, कोणी मंत्री असतील त्यांना तुरुंगात टाकायला त्याचा वापर करायचा. आज किती लोक तुरुंगामध्ये? मागच्या वेळेस मी सांगितलं होतं झारखंडसारखं राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री आहे, त्यांनी प्रधानमंत्र्यांची टीका केली मोदी साहेबांच्यावर. आज तिची काय स्थिती आहे? आज झारखंडच्या तुरुंगामध्ये तिथल्या मुख्यमंत्र्याला टाकले. दिल्लीची राजधानी देशाची, तिचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगलं काम करणार. आरोग्याच्या क्षेत्रात त्याचं काम बघायला लोक येतात. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी क्रांती केली ते बघायला लोक येतात. आणि असं चांगलं काम करणारा फक्त मोदी साहेबांच्या धोरणात चूक कुठं आहे ही त्यांनी दाखवली. तसं भाषण केलं. आज अरविंद केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री दिल्लीच्या जेलमध्ये टाकलेला आहे. सत्ता याच्यासाठी वापरायची नसते. हे लोक या ठिकाणी सत्तेवर आले, लोकांचा पाठिंबा होता, त्यांचं भगवत होतं आणि भगवत असलेल्या लोकांचा पाठिंबा असलेल्या या लोकांना आज तुरुंगात टाकण्याच्या संबंधीचा निकाल घेतात. याचा अर्थ हळूहळू आपण हुकुमशाही करत चाललेली. आणि या देशामध्ये एकेकाळी इंग्रजांची हुकुमशाही पाहिली, शेजारच्या पाकिस्तानमध्ये हुकुमशाही पाहिली, बांगलादेशमध्ये हुकुमशाही पाहिली, श्रीलंकेमध्ये हुकुमशाही पाहिली. कुठल्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये लोकशाहीचं जतन करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि काही झालं तर चालेल तर आम्ही हुकुमशाही या ठिकाणी येऊन देणार नाही. आज हे सरकार, हे मोदी सरकार त्यांना लोकांच्या अधिकाराच्या संबंधी व्यक्ती